रामकृष्ण हरी सज्जन हो. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. माणसं धन मिळवण्यासाठी काय वाटेल ते करतात, वाटेल ते मार्ग स्वीकारतात आणि धन 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 असं करत 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 ते सारखं धडपडत असतात. तेव्हा असं जर धन आहे तर ते मिळवल्यानंतर कोणतं धन किती वेळ टिकतं या संदर्भातला हा श्लोक आहे. कोणते धन किती दिवस टिकते हे त्याचं शीर्षक आहे. सुभाषितकार असं म्हणतात, अन्यायेनोपार्जितं द्रव्यम दशवर्षानि तिष्ठते प्राप्त एकादशं वर्षं समूलंच विनश्यते. अन्यायेन उपार्जितं द्रव्यम, अन्यायाने अत्याचार करून, लुबाडून, चोऱ्यामाऱ्या करून, फसवून जे धन मिळवल्या जातं ते धन फक्त 12 वर्ष टिकतं. जास्तीत जास्त 10 वर्षांनी तिष्ठते, 10 वर्षापर्यंतच ते धन टिकतं. आणि प्राप्त एकादशम वर्षम, एकादश म्हणजे 11वं वर्ष सुरू झालं की ते सर्वच्या सर्व समूलंच विनश्यते, सगळ्याच्या सगळं नाहीसं होतं. आणि म्हणून 10 ते 11 वर्ष या धनाचा उपयोग माणूस करू शकतो आणि पुढे ते नष्ट होतं, कारण ते अन्यायाने मिळवलेलं आहे. आणि म्हणून कोणतंही धन प्रामाणिकपणाने आपल्या घामाने मिळवा, आपल्या कष्टाने मिळवा, ते चिरकाल टिकून राहतं. ते पुढे पुढे आनंदाने आपलं फल देतं, वाढत जातं. पण अन्यायेन उपार्जितं द्रव्यम न तिष्ठती, ते धन निश्चित नाश पावतं, असा या सुभाषिताचा अर्थ आहे. आणि म्हणून संत सांगतात, जोडो निया धन उत्तम व्यवहारे. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून धन तुम्ही मिळवा पण उत्तम व्यवहार करून मिळवा. जोडो निया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे. आणि जे धन मिळवलेलं आहे त्याची साठेबाजी करू नका, साठवून ठेवू नका, फिक्स करू नका त्याला डिपॉझिटमध्ये. तर ती लक्ष्मी खेळती ठेवा. आणि मग उदास विचारे वेच करी, आणि उदास विचाराने वेच करा, दानधर्मात खर्च करा, चांगल्या चांगल्या गोष्टीमध्ये ते धन वापरा. तेव्हा उत्तमाचे गती तो एक पावेल. अशा माणसाला उत्तम गती पुढच्या जन्मात प्राप्त होईल. उत्तम भोगील जीव खाणे, तो उत्तम जीव खाणी भोगील, म्हणजे पुढचा जन्म त्याला माणसाचा मिळेल, चांगल्या कुळात मिळेल, तो योग भ्रष्टसुद्धा होईल. अशा प्रकारचा संतांचा विचार आहे. म्हणून विचार असा ठेवा की आपल्याला धन मिळवायचं आहे, पण ते चांगल्या मार्गाने मिळवायचं आहे. बिअर बार काढण्यापेक्षा ज्यूस बार काढा, हातभट्ट्या काढण्यापेक्षा दूध भट्ट्या काढा आणि त्यातून पैसे मिळवा. लोकांनाही आरोग्यसंपन्न लोक राहतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील. पण हे बिअर बार वगैरे लोकांचे जीवन उद्ध्वस्त करून, कुटुंबाच्या कुटुंब बरबास्त करून, आणि ते बरबातीचं धोरण नका स्वीकारू, असं संतांना म्हणायचं आहे. म्हणून जोडोन या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. जर तुम्ही तसं केलं नाही, वाकड्या मार्गाने तात्काळ धन मिळतं म्हणून तुम्ही वेगवेगळे मार्ग स्वीकारले, त्याला वाम मार्ग म्हणतात, तर ते धन मात्र 10-11 वर्षामध्ये समूलंच विनश्यते. लक्षात ठेवा आणि असं वागा. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.